अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण या गावी आपण आज या शेतीचे मालक कोकमठाणचे प्रगतशील शेतकरी हर्षल नवनाथजी थोरात साहेब आणि गौरव रामचंद्रजी सानप साहेब ह्या दोन प्रगतशील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आपण आज हा सुपर संडे साजरा करत आहोत। आणि आज या ठिकाणी येण्याचं कारण असं, हर्षल भाऊनी 3 दिवसापूर्वी फोन केला की दादा आवर्जून आपल्याला आपल्या ह्या कांद्याच्या प्लॉटला भेट द्यायची आहे। याचं कारण असं, बियाण्यावर आलेलं काँग्रेस अक्षरशः या ठिकाणी दाबून आपण रान तयार केलेलं आहे आणि त्या रानामध्ये ह्या कांद्याची लागवड झालेली आहे। आणि मग जेणेकरून लागवड करण्यापूर्वी या रानात मोठ्या प्रमाणामध्ये तण उतरू शकतं, कारण इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गवत होतं आणि त्या गवताचंच मल्चिंग करून किंवा ते गवत दाबून रान तयार करून आपण ह्या ठिकाणी ह्या कांद्याची लागवड केलेली आहे। मग ह्या अनुषंगाने आपल्याला काय उपाययोजना करता येतील तर त्या दृष्टीने केली। आणि कांद्याची लागवड झाल्याबरोबर लागवडीचं जे पाणी आहे त्या ओलीवरती ऑक्झिगार्ड 200 लिटर पाण्यासाठी 300 ml आणि मायक्रोबॅगची ओनियन किट एकत्रित करून या ठिकाणी फवारणी घेतलेली होती। आणि निश्चितच त्याचा परिणाम, त्याचा रिझल्ट आपण या ठिकाणी बघू शकतो। जर या ठिकाणी ऑक्झिगार्ड आणि मायक्रोबॅगची ओनियन किट जर फवारणी झालेली नसती तर अक्षरशः त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी गवताचं आच्छादन असतं। बीजनाशक म्हणून आपण ऑक्झिगार्डचा वापर केल्यामुळे आज 99.99% या नवे तर 100%, आज आपण या व्हिडिओत बघू शकता 100% तणाला उतरण्यापासून बियाण्याला उगवण्यापासून या ठिकाणी त्या औषधाने थांबवलेलं आहे। तसेच मायक्रोबॅगच्या ओनियन किटमुळे जळ, मर, सड आणि पीड जे बुरशीजन्य रोग आहे यावर जे अन्नद्रव्य आहे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश याला उपलब्ध करून देण्याचं काम, याला उचलून देण्याचं काम त्यातील NPK कॉन्सोनी केलेलं आहे। शिवाय त्यामध्ये झिंक सोल्युबल बॅक्टेरिया असतील, इतर ज्या बॅक्टेरिया असतील त्या सुद्धा पिकास पूरक ठरताना या ठिकाणी आपणास दिसत आहे। मग आता एक पुढील 8 दिवसांनी या कांद्याला आंबवणी, तरी सुद्धा आंबवणी भरण्यापूर्वी आपण ठिकाणी ऑक्झिगार्ड 200 लिटर पाण्यासाठी 250 ml, विलहॅक 10%, ऑल क्लिअर 200 लिटर पाण्यासाठी 250 ml याची एकत्रित फवारणी करणार आहोत। मग हे करण्यामागचा हेतू काय, का जेणेकरून ह्या कांद्याला खुरपण्याची, झांबडण्याची, गवत काढण्याची वेळ येऊ नये, ह्या आणि आमचे हे सर्वांचे एक सामूहिक प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे का जेणेकरून शेतीचा उत्पादन करता येईल। या दृष्टी दीपक या संस्थेचं अचूक असं संशोधन, शेतकऱ्यांचे अनुभव या दृष्टीने आपण गोळा करत असतो। धन्यवाद।